नमस्कार मंडळी, मी रेश्माज किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। उन्हाळा खूप वाढू लागलेला आहे। चला तर मग आज उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये आज बनवूयात मसाला छास। तेही घरी खमंग असा मसाला बनवून सुंदर, टेस्टी आणि चविष्ट असं। त्यात थंडगार असं काहीतरी प्यायचं आहे, पण ते हेल्दी असायला हवं, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। आणि रेसिपीमध्ये भरपूर अशा खमंग मसाला कसा बनवायचा, छासला किती प्रमाणात तो मसाला वापरायचा, अशा भरपूर मी टिप्स शेअर केलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आता छाससाठी लागणारा मसाला पहिल्यांदा बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी सुके इन्ग्रेडियंट्स घेतलेत, त्यात जिऱ्याचं प्रमाण या सगळ्या इन्ग्रेडियंट्सपेक्षा जास्त घ्यायचं। म्हणजे 6 टीस्पून इतके मी जिरे घेतले। त्याच्यात 2 टीस्पून इतके धने घेतले, 1 टीस्पून बडीशेप घेतलेले आहे, 1 दालचिनी असते त्यातली अर्ध्यातली अर्धी दालचिनीचा तुकडा आहे हा, 4 मिरी आणि 3 लवंगा इतकंच घ्यायचं आहे। जास्त मसाला स्पायसी नको आहे म्हणून। कढीपत्त्याची 10 ते 12 पानं स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहेत मी, कारण यांना आपण कुरकुरीत असं करून घेणार आहोत। आणि 1 टीस्पून मीठ वापरणार आहोत। 1 टीस्पून मीठ घेतलं। आता हे सगळे इन्ग्रेडियंट छान मंद आचेवरती भाजून घेऊयात। हा मसाला तुम्ही आरामात पॅकबंद भरणीमध्ये महिनाभरासाठी वापरू शकता। पॅन ठेवून घेतला। पॅनमध्ये प्रथम जिरे घालून घेतले। फक्त आता आपण जिरे, धने आणि बडीशेप गरम करून घेणार आहोत। जास्त असं याला भाजून नाही घ्यायचं, नाहीतर याचा वास करपट असा आपल्या छासला येऊ शकतो, म्हणून फक्त गरम करून घ्यायचं। जिरे थोडेसे गरम अगोदर करून घेते, बाकीचे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून मी गरम करून घेणार आहे। जिरे फक्त एका वेळेला असे भाजून घ्यायचे। थोडेसे जिरे छान असे गरम करून घेतले। थोडासा रंग जिऱ्याचा बदलला की लगेच जिरे काढून घेतले। आता घालूयात 2 टीस्पून धने, 1 टीस्पून बडीशेप आणि खड्या मसाल्यांमध्ये दालचिनी, लवंग, मिरी घेतली होती तीही घालायची। तुम्हाला ओवा हवा असेल तर घालू शकता। आमच्याकडे ओव्याचा फ्लेवर फार आवडत नाही म्हणून मी घातलेला नाही। या ठिकाणी ओवा घालायचा असेल तर 1 टीस्पून इतका घालायचा। आता हे सगळे इन्ग्रेडियंट जिऱ्यासारखेच थोडेसे गरम करून घेऊयात, म्हणजे वाटताना याची अगदी फाईन अशी बारीक पावडर होईल आणि छासमध्ये खाताना मोठे तुकडे दाताखाली किंवा पिताना घशात अडकणार नाहीत। आता हेही भाजून काढून घेतलं। यामध्ये घातला कढीपत्ता। कढीपत्ता धुवून सुकवून यासाठीच घ्यायचा, जेणेकरून आपला मसाला महिनाभरासाठी राहणार आहे, त्यामुळे मसाला अजिबात खराब होणार नाही। कढीपत्ता स्वच्छ धुवायचा, कॉटनच्या कपड्याने पुसून 1-2 घंट्यासाठी असा मोकळा सुटसुटीत करून ठेवायचा, म्हणजे असा कोरडा भेटून जातो। आणि असा कढईमध्ये भाजून घेतला की अगदी ड्राय बनला जातो। अगदी पॅकबंद डब्यामध्ये अजिबात हवा किंवा पाणी न लावता हा मसाला महिनाभरासाठी तुम्ही छासमध्ये वापरू शकता। चला आता कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात। मिनिटभरात कढीपत्ता चांगला कुरकुरीत झालेला आहे, काढून घेतला। धने, जिरे, कढीपत्ता सगळं एका बाउलमध्ये मिक्स करून थंड करून याच्यावरती मीठ घालून, मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। इथे मी तिखटासाठी मिरे वापरलेले आहेत, तुम्ही मिरी पावडरचाही वापर करू शकता। 1 टीस्पून मीठ घालायचं आणि बारीक करून घेऊयात। आता हे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून किती खमंग असा रंग आलेला आहे आणि याचा वास तर घरभर पसरला होता, खूप सुगंधी असा। आणि छासमध्ये हा मसाला घातला की अतिशय रुचकर लागतो। याचं प्रमाण फक्त कमी ठेवायचं। 2 ग्लासाला हा 1 टीस्पून घातला तरी पुरेसा आहे। चला आता एका काचेच्या पॅकबंद भरणीमध्ये मी मसाला भरून ठेवते। हा मसाला मी करून घेतलेला आहे, आता भरून ठेवूयात। चला आता छास कसं बनवायचं यापासून ते दाखवते। मसाला छास आहे म्हणून मी इथं मुठभऱ्याची कोथिंबीर बारीक कट करून घेतली, 1 हिरवी मिरची तिखटासाठी आणि अर्धी वाटी इतकं घरी लावलेलं फ्रेश दही घेतलेलं आहे। आणि यातला 1 टीस्पून मसाला आपण वापरणार आहोत। मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं, कोथिंबीर घालून घ्यायची। तुम्हाला जर कोथिंबीर आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल, परंतु आमच्याकडे सर्वांना आवडते
आणि कोथिंबिरीमुळे गरमीमध्ये थंडावा शरीरात राहतो, त्यामुळे मी कोथिंबीर आवर्जून घालते. पुदिना इथे तुम्हाला आवडत असतील तर या ठिकाणी घालायचा. 4 ते 5 पानं स्वच्छ धुवून पुदिन्याचीही या ठिकाणी वापरायची. माझ्याकडे आत्ता फिलहाल नव्हता म्हणून मी वापरला नाही. 1 टीस्पून आपण केलेला मसाला घेतला. 1 आणि 1.5 टीस्पून मोठे 2 ग्लास इतका मी छास बनवत आहे. आता हे सगळं घातल्यानंतर लगेचच दही घालायचं आणि पाणी न घालता हे चांगलं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून दह्यामध्ये जे पाणी असतं त्याच्याबरोबर कोथिंबीर चांगली मॅश होते आणि खाताना दाताखाली येत नाही, अगदी व्यवस्थित खाल्ली जाते. म्हणून दही घालून पाणी न घालता हे पहिल्यांदा वाटून घ्यायचं. दह्यासोबत वाटलं की आपल्याला हवं तेवढं पाणी घालून असं फिरवून घ्यायचं. तयार झालं आपलं मसाला छास. 2 ग्लास घेतलेले आहेत, याच्यात सर्व करून दाखवते. अगदी घट्ट नाही किंवा अगदी पातळ नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं मसाला छास रेडी झालेला आहे. या उन्हाळ्यात नक्की करून पहा. रेसिपी अगदी साधी, सिंपल आणि कोणालाही जमेल इतकी सोपी आहे, त्यामुळे नक्की करून पहा. आणि तुमची रेसिपी माझ्याप्रमाणे केली तर ती कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अशाच रोजच्या रोज उन्हाळ्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती यापुढेही पाहत राहा. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत, एका रिफ्रेशिंग नवीन ड्रिंकसोबत. तोपर्यंत बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही कधी बनवताय असा मस्त छास? किती रंग सुरेख आलेला आहे पाहू शकता. एकदा नक्की करून पहा. रंग जसा छान दिसतोय तसंच प्यायलाही खूप टेस्टी आहे. चला आता मातीच्या 2 भांड्यामध्येही काढून दाखवते. मातीच्या भांड्यामध्ये तर लुक किती सुंदर आलेला आहे, अगदीच मस्त. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब तेवढं जाता जाता नक्की करून जा.